हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा आहे लास वेगसचा तिसरा व्लॉग। तर ज्या दिवशी मी हा व्लॉग शूट केला होता त्या दिवशी होता 31 डिसेंबर। तर त्या दिवशीचा आमचा असा प्लॅन होता सकाळी थोडंसं आसपास लास वेगस ट्रिप एक्सप्लोर करायची आणि मग आम्ही एका खास ठिकाणी जाणार होतो, ते तुम्हाला व्हिडिओत कळेलच। आता आम्ही आलेलो आहे न्यूयॉर्क हॉटेलला। हे हॉटेल आहे आणि मागे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी। तर न्यूयॉर्क हॉटेलच्या समोरच हे एक्सकॅलिबर नावाचं हॉटेल अँड कसिनो होतं। तर तुम्ही इथे बघूच शकता किती छान सुंदर असं कॅसल दिसतंय हे, आणि तुम्ही इथे बघू शकता इथे हा वॉकवे आहे। तर लास वेगसमध्ये असेच खूप वॉकवेज केलेले आहेत, तर त्या वॉकवेवरनं तुम्ही एका हॉटेलमधनं दुसऱ्या हॉटेलमध्ये इझिली जाऊ शकता। तर आत्ता आम्ही आलेलो आहे न्यूयॉर्क हॉटेल अँड कसिनोमध्ये। तर तिथे आम्ही असंच आतमध्ये वॉक केला आणि थोडंफार एक्सप्लोर केलं। तर लास वेगस हे असं आहे ना की तुम्हाला कसिनो खेळायचीच गरज नाही आहे, तुम्ही नुसतं जाऊन वॉक पण करू शकता आणि सगळे लाईट्स वगैरे एन्जॉय करू शकता। तर नेक्स्ट आम्ही आलेलो आहे एक्सकॅलिबर हॉटेल अँड कसिनोमध्ये। तर इतकं भव्य आणि आतून इतकं सुंदर स्ट्रक्चर होतं याचं तुम्ही बघू शकता। हे खूप मोठं झुंबर लावलेलं आहे आणि साईडला असं डेकोरेशन आहे। तर सगळीचकडे क्रिसमस आणि 31st वाइब येत होता। तर लास वेगसचा काही भाग एक्सप्लोर करून आम्ही निघालो होतो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, ते म्हणजे होतं ग्रँड कॅनियन। तर ग्रँड कॅनियन येतं ॲरिझोना स्टेटमध्ये आणि लास वेगस येतं नेवाडा स्टेटमध्ये। तर आम्हाला लास वेगसपासून ग्रँड कॅनियनला जायला लागणार होते 2.5 तास। तर जाता जाता ही आमची जी ड्राईव्ह होती ती खूप सिनिक होती, म्हणजे सगळीकडे असे रॉक्स दिसत होते आणि सगळीकडे हे वाळवंट होतं। तर वाळवंट असल्यामुळे इथे अशा टाईपचे कॅक्टस दिसत होते। आता आपण आलेलो आहे ग्रँड कॅनियन एरियामध्ये आणि इथे आहे असे ट्रीज, त्याला काटे, त्याला म्हणतात जोशुआ ट्री। दाखवूया। तर ग्रँड कॅनियनच्या रस्त्यातच आम्हाला हे जोशुआ ट्रीचं फॉरेस्ट दिसलं। तुम्ही ते बघू शकता, इथे खूप जोशुआ ट्रीज आहेत। आता आम्ही आलेलो आहे जोशुआ ट्री नॅशनल फॉरेस्टला। तर इथे असे सगळे कॅक्टस सारखे ट्रीज आहेत, अशा टाईपचे ट्रीज आहेत सगळे। तर जोशुआ ट्री बघून झाल्यानंतर आम्ही आमच्या मेन डेस्टिनेशनकडे निघालेलो होतो, ते म्हणजे ग्रँड कॅनियन। तर व्हिडिओमध्ये दिसतंच आहे तुम्हाला की ग्रँड कॅनियन किती मोठे आणि असे लांबपर्यंत पसरलेले आहेत। जर तुम्हाला ग्रँड कॅनियनला व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून ठेवा, कारण की हे जे स्लॉट्स असतात ते कायम फुल असतात। तर ग्रँड कॅनियनचे 2 भाग व्हिजिट करू शकतो, एक म्हणजे वेस्ट एंट्रन्स आणि दुसरा म्हणजे साऊथ एंट्रन्स। तर आम्ही आलेलो होतो वेस्ट एंट्रन्सला। तर वेस्ट एंट्रन्सला इथे 3 पॉईंट्स आहेत, एक म्हणजे ईगल पॉईंट, दुसरा आहे स्काय वॉक आणि तिसरा आहे गुआनो पॉईंट। जे आम्ही तिकीट परचेस केलेलं होतं त्याच्यामध्ये हे 2 पॉईंट्स आणि स्काय वॉक कव्हर होत होता। या अशा बसमध्ये बसायचं आहे आणि मग ही ग्रँड कॅनियन स्काय वॉकला नेणार। तर आता आलेलो आहे ग्रँड कॅनियनला फायनली। तर हे इथे सगळे कॅनियन्स आहेत आणि इथे स्काय वॉक पण आहे। इथे कुठेतरी तर तुम्हाला आता जवळून दाखवते कसा व्ह्यू आहे।
तर ग्रँड कॅनियनचं तिकीट आम्हाला पडलं होतं $68 पर पर्सन. तर या तिकीटमध्ये आम्हाला एंट्री आणि स्कायवॉक असे दोन्ही पण इन्क्लुडेड होते. तर ग्रँड कॅनियन हे 7 नॅचरल वंडर्स ऑफ द वर्ल्डपैकी एक आहे. तर हा पॉईंट आहे ईगल पॉईंट आणि हा जो पॉईंट आहे तो कोलोरॅडो रिव्हरवर आहे. तर तुम्ही समोर बघू शकता हे सगळं नॅचरल फॉर्मेशन आहे आणि ते रेड कलरच्या रॉक्सपासनं नॅचरली फॉर्म झालेलं आहे. तर हे सगळे लाल कलरची जी दगडं आहेत ते 250 मिलियन ते 2 बिलियन इयर ओल्ड आहेत. हे आहे ग्रँड कॅनियन स्कायवॉक आणि इथे जायचं आहे, पण अनफॉर्च्युनेटली इथे फोन आणि काहीच अलाउड नाही आहे, कॅमेरा फोन काहीच अलाउड नाही आहे. तर इथे एक ठेवायला देतात, तिथे फोन ठेवायचा आणि मग जायचं. तर असा स्कायवॉक आहे आणि इथे फोन्स आणि कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे. तर हे असे डीप आहेत कॅनियन्स. तर स्कायवॉक बघून झाल्यानंतर त्यांचीच बस आली आणि त्यांनी आम्हाला सोडलं गुआनो पॉइंटला. आपण आत्ता आलेलो आहे गुआनो पॉइंटला. तर तिथून पुढे एक पॉइंट आहे, पण सेमच आहे हा, बट याला रेलिंग्स नाही आहे इथे असं. आणि आत्ता सनसेटचा टाइम आहे त्यामुळे खूप छान दिसतंय असं. तर ग्रँड कॅनियन बघून आम्ही डायरेक्टली हॉटेलवर गेलो आणि तिथले 31 डिसेंबरचे फटाके पाहिले. तर असा होता माझा लास वेगसचा तिसरा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.